जेल से ले आने वाला प्रभु यीशु मसीह की अधिपवित्र नाम में सर्वत्र लोगों को वंदन देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु का बड़ी अनुग्रह की प्रभु ने आज इस पुण्यकाल का पवित्र दिन में प्रभु का पवित्र भोजन में हमको लेकर आए आणि देवाची खूप मोठी कृपा आहे की आजच्या या पवित्र पुनरुत्थानाच्या दिवसामध्ये प्रभूने त्याच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्याला घेऊन आला। प्रभु का सहायता मिला इसलिए हम पहुंचे हैं आणि प्रभूचं सहाय्य मिळालं म्हणून आपण पोहोचलो। अभी हम प्रभु का वचन सीखने जा रहे हैं। आता आपण प्रभूचं वचन शिकायला जात आहोत। आपको मैं बताया वचन सीखने के टाइम पर बहुत ध्यान देना आणि मी तुम्हाला सांगितलं वचन ज्या वेळेला आपण शिकत असतो त्यावेळेला खूप लक्ष द्या, क्योंकि ये वचन है हमें मसीह में सिद्ध करता है। कारण हे वचन आहे की जे आपल्याला ख्रिस्तामध्ये परिपूर्ण बनवतो। ये वचन जानना कितना जरूरी है आणि हे वचन जाणणं किती गरजेचं आहे। वचन में बना रहने वाला सच्चा चेहरा है करके यूहन्ना 8:31-32 में कहा। आणि जो कोणी वचनावर स्थिर राहतो तोच प्रभूचा शिष्य आहे। योहान त्याचं 8:31 आणि 32 वचन सांगतो। प्रभु का पवित्र लोगों के लिए प्रभु का वचन अपना पाप के लिए दीपक मार के लिए उजियारा है 119 का 105 आणि स्तोत्र 119 त्याचं 105 वचन अशा प्रकारे सांगतं की पवित्र लोकांकरता परमेश्वराचं वचन त्यांच्या मार्गाकरता दिवा आणि रस्त्याकरता प्रकाश असा आहे। सच्चा भक्त को वचन बहुत प्रिय है आणि ज्या खरे भक्त आहेत त्यांच्याकरता परमेश्वराचं वचन खूप प्रिय आहे। क्यों प्रिय है? का प्रिय आहे? 119 का 140 में लिखा है आणि स्तोत्र 119 त्याच्या 140 वचनामध्ये असं लिहिलंय, तेरा वचन पूरी रीति से ताया हुआ है, इसलिए तेरा दास तुझसे प्रीति रखता है। इसीलिए देखा कम्प्लीटली प्रियो ये वचन हरेक वचन ताया हुआ है, मतलब उसमें थोड़ा भी गलती नहीं, मतलब न्यूनता नहीं, कमी नहीं, इसलिए प्रभु का भक्त लोग उससे प्रिय रहे। आणि परमेश्वराचं प्रत्येक वचन जे आहे ते गाळलेलं आहे, शुद्ध केलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाही, म्हणूनच प्रभूचे पवित्र भक्त त्याच्यावर प्रीती ठेवतात। ये वचन के द्वारा प्रभु एक दिन न्याय करने वाला दिन है। याच वचनाच्या द्वारे प्रभू एक दिवस न्याय करणार आहे। इसलिए वचन जानना भक्तों के लिए बहुत जरूरी बात है आणि म्हणूनच देवाचं वचन जाणणं हे भक्ताकरता खूप गरजेचं आहे। मैं आग्रह करता हूँ आप बहुत ध्यान से तन मन लगा करके वचन सुने। आणि मी अशी इच्छा ठेवतो की तुम्ही खूप तन मन एक चित्ताने प्रभूचं वचन ऐका। आज की थोड़ी समय के मनन के लिए हम एक वचन पढ़ेंगे, इब्रानियों का पत्र 11 अध्याय के 38 वचन। आणि आजच्या थोड्या वेळच्या म्हणण्याकरता आपण एक वचन वाचूया, इब्रिकराचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याचं 38 वचन। संसार उनके योग्य न था, संसार उनके लिए योग्य नहीं था, जग त्यांच्याकरता योग्य नव्हतं। प्रियो एक सत्य चेतावनी है आणि एक सक्त चेतावणी आहे, इसके लिए दुनिया योग्य नहीं था, आणि कोणाकरता हे जग योग्य नाही, जो अनुग्रह पाया हुआ लोगों के लिए, आणि कृपा प्राप्त झालेल्या लोकांकरता। प्रभु का अनुग्रह पाया हुआ लोगों के लिए ये दुनिया योग्य नहीं। आणि देवाची कृपा प्राप्त झालेल्या लोकांकरता हे जग योग्य नाही। आपको मालूम है इब्रानियों 11 अध्याय पूरा प्रभु का चुना हुआ लोगों के बारे में, अनुग्रह पाए हुए लोगों के बारे में, उनके जीवन के बारे में एक बहुत बड़ा गवाही है। आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 11 अध्याय जो आहे ते देवापासून निवडलेले लोक, देवापासून कृपा प्राप्त झालेले लोकांसंबंधाने आहे। ये कृपा पाया हुआ लोगों का एक लिस्ट है आणि कृपा प्राप्त झालेल्या लोकांची ती एक यादी आहे। उत्पत्ति 6:8 में लिखा है कि नोआ को प्रभु का अनुग्रह या कृपा मिला। आणि उत्पत्ती 6 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये लिहिलेलं आहे की देवाची कृपा नोहावर झाली। और 9 वचन में लिखा नोहा प्रभु के संग चला। आणि 9 वचनामध्ये असं लिहिलंय की नोहा परमेश्वरासोबत चालला। इसका मतलब वो एक सच्चा पवित्र जीवन बिताए। याचा अर्थ तो एक खरं पवित्र जीवन जगला। जब तक हम एक पवित्र जीवन नहीं बिताता प्रभु के संग चल नहीं सकता। आणि जोपर्यंत आपण एक खरं पवित्र जीवन जगत नाही तोपर्यंत आपण प्रभू सोबत चालू शकत नाही। दानियल अपने जीवन में एक बड़ा निर्णय लिया, आणि दानियलने आपल्या जीवनामध्ये एक मोठा निर्णय घेतला, क्योंकि प्रभु का संग नहीं चाहता था आणि प्रभूची संगती त्याला आवडत असे। इसलिए 1:8 में दानियल 1:8 में वो बोलता है कि मैं अपने आप को अशुद्ध नहीं करूंगा। आणि म्हणूनच दानियल त्याचा पहिला अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये दानियल अशा प्रकारे निर्णय घेतो की राजाचं भोजन खाऊन मी स्वतःला अपवित्र करणार नाही। जो व्यक्ति एक सच्चा पवित्र जीवन बिताना चाहता है उनके जीवन में बहुत संकट और संघर्ष आए। आणि जो व्यक्ती जो एक पवित्र जीवन जगू इच्छितो त्याच्या जीवनामध्ये पुष्कळ प्रकारचे संकट आणि संघर्ष येतील। 34 भजन संगीता का
19 वचन में पढ़ता है, आणि स्तोत्र 34 त्याच्या 19 वचनामध्ये आपण असं वाचतो, धर्मियों के जीवन में अनगिनत विपत्ति आता है परंतु उसमें एक में भी वो पढ़ता नहीं. आणि नीतिमानाच्या जीवनामध्ये अगणित असे संकट येतात पण एकामध्येही तो पडून राहत नाही. प्रेरित पौलुस पवित्र लोगों को मिलकर के प्रोत्साहन दिया. प्रेरित 14:22 में आणि प्रेषित 14 अध्याय त्याच्या 22 वचनामध्ये प्रेषित पौलाने प्रेषित लोक इतरांना अशा प्रकारे प्रोत्साहित केलं कि बहुत से संकटों में होकर के हमें प्रभु के राज्य में प्रवेश करना है. आणि पुष्कळ संकट पार करून आपल्याला परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे. जो प्रभु को बहुत नजदीक से अनुभव करने के बाद भी लोग बहुत जल्दी प्रभु को भूल जाता. आणि प्रभूचा एकदम जवळून अनुभव घेतलेला असताना सुद्धा लोक खूप लवकर प्रभूला विसरून जातात. ऐसा एक झूठ है इसराइल के लोग. आणि असा एक समुदाय आहे तो इस्रायलाचा समुदाय. एक समय में पूरा इस्रायली लोग बाल के पीछे बल गया. आणि एका वेळेला संबंध इस्रायल जे आहे ते बाल देवताच्या पाठीमागे भटकले. तब एलिशा खड़ा होकर के गाने वाला एक बात है. आणि एलिशा उभं राहून बोलणारी एक गोष्ट आहे. पहले राजा 18 अध्याय के 21 वचन में, पहिले राजे 18 अध्याय 21 वचनामध्ये एलिय्याह सब लोगों के पास आकर कहने लगा, तुम कब तक तो विचारों में लटके रहोगे? यदि यहोवा परमेश्वर हो तो उसके पीछे हो लो, और यदि बाल हो तो उसके पीछे हो लो. लोगों ने उसको उत्तर में ऐसी बात नहीं कही. देखो लोगों को और ठीक है यहोवा परमेश्वर हम उसका ही पीछे होने के लिए बोलने के लिए किसी की हिम्मत नहीं था. हा यहोवा परमेश्वर आम्ही त्याला अनुसरू असं बोलण्याचं कोणाला धैर्य नव्हतं. आखिर क्या हुआ आपको मालूम? आणि शेवटी काय झालं माहितीये, एक बहुत बड़ा एक मतलब क्या बोलता है एक चैलेंजिंग हुआ. आणि मग त्या ठिकाणी खूप मोठं एक आव्हान झालं. बोला 2 बैल को लाओ, एक तुम लोग ले लो और एक मैं लूंगा. आणि 2 बैल आणा, त्याच्यापैकी एक तुम्ही ठेवा, एक मी घेतो. तुम लोग संख्या में ज्यादा है क्योंकि वो लोग कितना है 850 लोग हैं. आणि ते तुम्ही संख्येमध्ये जास्त आहे, ते 850 लोक आहेत. और मैं अकेला है आणि मी एकटा आहे. है ना. इसलिए तुम लोग पहले मतलब तुम लोग उसको भेंट चढ़ाओ. आणि पहिले तुम्ही त्याला भेट अर्पण करा. बाल को प्रसन्न करके उत्तर दो. आणि तुम्ही बालला प्रसन्न करा आणि त्याच्याकडून उत्तर घ्या. जो आग से उत्तर देगा वही सच्चा परमेश्वर है. आणि जो अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच खरा परमेश्वर आहे. और बाल बोलेगा तो आग का ईश्वर है. आणि बाल म्हटलं म्हणजे अग्नी देवता आहे. तो खुश होना चाहिए ना. आणि मग तो खुश व्हायला पाहिजे. उन लोगों ने मानव भेंट चढ़ाया. आणि मग त्यांनी काय केलं की अर्पण केलं. बहुत खिलाया, बाल बाल आओ, आप उधर आओ, उत्तर दो. आणि शब्द नाही. आणि मग ते खूप मोठ्या मोठ्याने उडून म्हटलंय की तुम्ही खाली उतरून या, आम्हाला उत्तर द्या, पण काही झालं नाही. संभव तुम्हाला विषय मी शॉर्ट में बोल रहा हूं. आणि संभव तुम्हाला माहिती आहे म्हणून मी थोडक्यात सांगतो. अभी भी मानव वहां पर एरिया होता है आवाज की बरोबर कपडे और चिल्लो करके बोलो. आणि एलिया त्यांना म्हणतो की तुम्ही हळू ओरडताय, तुम्ही अजून मोठ्याने ओरडा म्हणजे तुमचा आवाज पोहोचेल. हो सोया होगा पण जरी आहे. आणि कदाचित ते झोपले असेल, जागे होतील. नाही तो टॉयलेट गया होगा, गली आएगा. नाही तर मग बाथरूमला गेले असतील, लवकर येतील. जल्दी मग बोलती जल्दी बुलाओ. आणि काही असू दे त्यांना लवकर बोलवा. हो काही नाही आया. आणि कोणी आलं नाही. फिर उन्होंने थोड़ा खून बहाने लगा. आणि मग ते थोडं रक्त सांडू लागले. तो कोई दया नहीं आहे. आणि तरी सुद्धा त्यांना काही दया आली नाही. बोलो थके ते थकले. तब एलिया बोला, त्यावेळेला एलिया म्हटला, अभी मेरे पास आता माझ्याकडे या. अभी देखो. आता बघा. प्रियो इतना एलिया ने मलक उठा हुआ वेदी को तैयार किया. आणि कुठल्या वेदीला एलियाने तयार केलं. और लकड़ी लगाया, उसके ऊपर बैल को काट करके रख दिया. आणि मग लाकूड लावलं आणि त्या ठिकाणी बैलाला कापून टाकून ठेवलं. और वो पानी डाला. आणि म्हटलं की पाणी टाका. चारों तरफ बड़ा गड्ढा खोला. आणि चारी बाजूने मोठा खड्डा खणला. ये लोग नहीं बोलना चाहिए कि बीच में आग लगा हो. आणि मग या लोकांनी असं नको म्हणायला की मध्येच आग लागलेली होती. पूरा पानी से निकाल दिया. आणि सर्व पाण्याने ते भिजवलं. वो भी सोचा होगा ये पक्का पागल आपकी. आणि मग त्या लोकांनी पण विचार केला असेल हा एकदम वेडा मनुष्य आहे. वो उनको संदेह आने नहीं दिया. आणि त्यांना शंका येऊ दिली नाही. आखिर में ये सब रेडी होने के बाद आणि शेवटी हे सर्व तयार झाल्यानंतर एलिया 2 शब्द में एक छोटा प्रार्थना किया. आणि एलियाने 2 शब्दामध्ये छोटी प्रार्थना केली. 37 से 39 आणि त्याचं 37 ते 39 वचन.
हे यहोवा मेरी सुन की लोग जान ले कि हे यहोवा तू ही परमेश्वर है और तू ही उनका मन लौटा लेता है। तब यहोवा की आग आकाश से प्रकट हुई और होम बलि की लकड़ी और पत्थरों और धूली समेत भस्म कर दिया और गड्ढे का जल भी सुखा दिया। यह देख सब लोग मुंह के बल गिरकर बोल उठे, यहोवा ही परमेश्वर है, यहोवा ही परमेश्वर है। प्रियो, सच्चा जीवित प्रभु को प्रकट करके जीने का एक अच्छा गवाही की जीवन भक्तों के जीवन में अनिवार्य बात है। आणि खरं परमेश्वराला जाणून घेऊन त्याचं जीवन जगण्याचं एक भक्ताच्या जीवनामध्ये अनिवार्य गोष्ट आहे। प्रभु यीशु मसीह ही जीवित प्रभु एक करके हमें बहुत खुले दिल से बोलना चाहिए। आणि येशू ख्रिस्तच परमेश्वर आहे एकदम उघड हृदयाने आपण लोकांना सांगायला पाहिजे। हिम्मत चाहिए आणि त्याच्याकरता धैर्य पाहिजे। देखा अभी बाकी क्या हुआ आपको मालूम? आणि मग पुढे काय झालं तुम्हाला ठाऊक आहे? वो 850 को वहां पर काट दिया आणि मग त्या 850 लोकांना त्या ठिकाणी कापलं। बहुत भयंकर बात है आणि खूप भयंकर गोष्ट आहे। हमें जीवित प्रभु का एक सच्चा गवाह बनकर जीना जरूरी बात है आणि जिवंत देवाचं एक साक्षीदार होणं जीवन जगणं गरजेचं आहे। योशुआ का वो एक शब्द है आणि योशुआने बोललेलं एक वचन आहे। योशुआ किताब 24 का 15 में आणि योशुआ 24 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये मैं और मेरा परिवार यहोवा का सेवा करेंगे। मी आणि माझा घराणा परमेश्वराची सेवा करेल। मतलब कितना भी दुनिया बदलने दो आणि कितीही जग बदलू द्या, मतलब कितना भी मतलब प्रतिकूल आने दो आणि कितीही प्रतिकूल येऊ द्या, परंतु मैं और मेरा परिवार यहोवा का सेवा करेंगे। आणि मी आणि माझा घराणा तर यहोवाची सेवा करेल। ये बहुत एक सच्चा निर्णय होना चाहिए आणि एक खरा हा निर्णय असला पाहिजे। हम उद्धार पाए हुए लोग ये दुनिया के लिए योग्य नहीं आणि तारण प्राप्त झालेले आपण लोक या जगाकरता योग्य नाही। जरूर ये बात प्रभु यीशु मसीह ने खुद बताया आणि गोष्ट स्वतः प्रभु यीशु ख्रिस्ताने सांगितली। आपको मालूम है यूहन्ना 15 अध्याय का 19-20 वचन आणि योहान त्याचा 15 अध्याय त्याचे 19 आणि 20 वचन। यदि तुम संसार के होते तो संसार अपनों से प्रेम रखता, परंतु इस कारण कि तुम संसार के नहीं वरन मैंने तुम्हें संसार में से चुन लिया है, इसीलिए संसार तुमसे बैर रखता है। जो बात मैंने तुमसे कही थी, दास अपने स्वामी से बड़ा नहीं होता, उसको याद रखो। यदि उन्होंने मुझे सताया तो तुम्हें भी सताएंगे, यदि उन्होंने मेरी बात मानी तो तुम्हारी भी मानेंगे। ये बहुत बड़ा शक्ति चेतावनी प्रभु ने हमें दिया है। आणि प्रेरणो या ठिकाणी एकदम प्रभूने सक्त असं सावधानतेचा इशारा आपल्याला दिलेला आहे। प्रभु के लिए आने के लोगों को ये दुनिया कभी भी सही नहीं सकता। आणि प्रभूने ज्यांना या जगापासून वेगळं केलेलं आहे ते जगाचे लोक त्यांना कधी सहन करू शकत नाही। सच्चा भक्त को ये दुनिया कभी सही नहीं सकता। आणि जे खरे भक्त आहेत त्यांना हे जग सहन करू शकत नाही। परंतु उदार पाए हुए लोग हम इस लोगों के बीच में कैसे होना चाहिए, मैं आपको छोटा सा एक बात बताना चाहता हूँ। आणि तारण प्राप्त झालेल्या लोक जे आहे या जगाच्या लोकांमध्ये कसं राहायला पाहिजे एक छोटंसं तुम्हाला सांगतो। फिलिपियों का पत्र 2 अध्याय उसका 14-15 वचन। फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय 14-15 वचन। सब काम बिना कुड़कुड़ाए और बिना विवाद से किया करो, ताकि तुम निर्दोष और भोले होकर टेढ़े और हठीले लोगों के बीच परमेश्वर के निष्कलंक संतान बने रहो, जिनके बीच में तुम जीवन का वचन लिए हुए जगत में जलते दीपकों के समान दिखाई देते हो। प्रियो, हमारे जीवन में हम लोग कैसा पीढ़ी के बीच में ये जानना जरूरी बात है। आणि आपण कुठल्या पिढीच्या मध्ये जीवन जगत आहोत हे जाणणं गरजेचं आहे। ये एक कुटील पीढ़ी है आणि ही एक कुटील पिढी आहे। ये टेढ़ा पीढ़ी है आणि एकदम ही वाईट पिढी आहे। हर एक बातों में कपड़ता से भरा हुआ लोग है। प्रत्येक गोष्टीमध्ये कपटपणा भरलेला आहे। आपको मालूम है, मानव भक्ति का वेश धारण करके उसकी शक्ती को त्यागा हुआ लोग है। आणि भक्तीचं वेश धारण केलं पण परमेश्वराच्या सामर्थ्याला नाकारलेले लोक आहे। नहीं, उनके बीच में आणि त्यांच्यामध्ये तुम्हें क्या करना है आणि तुम्हाला काय करायचंय है ना। मानव जीवन का वजन लेते हुए ज्योति के समान, इतना ही नहीं उसका 14 से वापस बढ़ना। आणि 14 वचनापासून पुढे वाचा। सब काम बिना कुड़कुड़ाए। पहली बात, हमारा हर एक बातों में कुड़कुड़ाहट नहीं होना। आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आपली कुरकुर नसायला पाहिजे। आपको मालूम है, इस्राएल लोग बार बार कुड़कुड़ाते थे आणि इस्रायल लोक नेहमी कुरकुर करायचे। परंतु प्रियो, हमारा काम हर बात में प्रभु को धन्यवाद देना। आणि आपलं काम प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभूला धन्यवाद द्यायचा आहे। क्या करना? काय करायचंय? धन्यवाद देना। आणि धन्यवाद द्यायचंय। अनुकूल हो प्रतिकूल हो तो भी धन्यवाद देना। आणि परिस्थिती अनुकूल असू द्या प्रतिकूल असू द्या पण तरी सुद्धा आपण धन्यवाद द्यायचा आहे। कुड़कुड़ाना नहीं, कुरकुर नाही करायची। और आगे और बिना विवाद से
किया करो। बिना विवाद, मतलब कोई भी प्रकार का विवाद नहीं होना चाहिए। आणि कुठल्या प्रकारचं वादावाद नको व्हायला। उसने ऐसा किया इसलिए मैंने ऐसा बोला, आणि त्याने असं केलं म्हणून मी असं बोललो नहीं, नो वाद विवाद। आणि असा वादविवाद नको व्हायला। प्रभु के लोग सब सबर करने के लिए तैयार रहना, आणि प्रभूच्या लोकांनी सगळं काही सहन करायला तयार राहा। है ना। हमारे जीवन में अगर हम सहने के लिए तैयार नहीं है तो प्रभु का निंदा हो जाएगी। आणि आपण आपल्या जीवनामध्ये जर प्रभूचं पासून सहन करायला जर तयार नाही झालो तर मग प्रभूची निंदा होईल। और आगे ताकि तुम निर्दोष, कैसे होना, तुम निर्दोष रहना, आणि तुम्ही निर्दोष राहावे। प्रयोग एक दोष रहित जीवन बिताना, एक दोष विरहित असं आपण जीवन जगायचंय। किसी को ऐसा दोष लगाने की मौका नहीं देना, आणि कोणाला दोष ठेवण्याची जागा देऊ नका। निर्दोष और भोले होकर, भोले, भोले मीन्स परमार्थी। आणि मग आपण कोणालाही इजा न करणारे असं व्हायला पाहिजे। यो हमारे में एक सच्चा परमार्थी मन चाहिए। आणि आपल्यामध्ये एक असं शुद्ध मन पाहिजे। और आगे टेढ़े और हठीले लोगों के बीच परमेश्वर की निष्कलंक, परमेश्वर का निष्कलंक संतान, परमेश्वर का संतान बन करके रहना प्रियो। आणि परमेश्वराचे पुत्र होऊन राहायचे। हम कौन थे, आपण कोण होतो, शैतान का संतान थे। आणि सैतानाचे पुत्र होतो। तो अभी हम कौन है, आता आपण कोण आहोत, परमेश्वर का संतान। आता आपण परमेश्वराचे पुत्र आहोत। कितने लोग परमेश्वर का संतान है, मसूरी करो। हालेलुया। कैसे बना, आणि आपण परमेश्वराचे पुत्र कसं झालं है? विश्वास करने के बाद हाँ, योग ने 1:12। आणि योहान त्याचा पहिला अध्याय त्याचं 12 वचन। परंतु जितनों ने उसे ग्रहण किया उसने उन्हें परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया। देखा, यीशु मसीह पर विश्वास किया वो लोग परमेश्वर का संतान। आणि ज्यांनी ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला ते परमेश्वराचे पुत्र झाले। इसलिए वही योगन्ना पहले योगन्ना तीसरा अध्याय का पहला वचन में कहता है, पहिला योहान तिसरा अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये असं लिहिलंय, देखो पहा पिता ने हमसे कैसा प्रेम किया है, हम परमेश्वर की संतान कहलाए। योग हम परमेश्वर का संतान कहलाया, इतना नहीं हम है। आणि आपण परमेश्वराचे पुत्र म्हटल्या गेलो एवढंच नाही तर आपण आहोत। इसलिए हमें क्या करना, आणि म्हणून आपण काय करायचं, एफेसियों 5:1 आणि फिसकाराचं पत्र 5 अध्याय त्याचं पहिलं वचन, प्रिय बालकों के समान प्रिय बालकों की समान परमेश्वर का अनुकरण करो। कौन करेगा, परमेश्वर का संतान करेगा। आणि परमेश्वराचं अनुकरण कोण करेल, जो परमेश्वराचा पुत्र आहे तोच करेल। बंदर करेगा क्या, माकड करेल का? कोई लोग बोलता हमारा विराट भाग बंदर है। आणि काही लोक असं म्हणतात की आपले जो पूर्वज आहेत आपली उत्पत्ती माकडापासून आहे, इसलिए वो बंदर कैसा बन जाता। आणि म्हणून ते माकडाप्रमाणे चालतात। और तो प्रियो हम लोग परमेश्वर की ओर से है, आणि कारण आपण परमेश्वराकडून आहोत। हमें प्रभु की अनुकरण करना है, आणि आपल्याला परमेश्वराचं अनुकरण करायचंय। इसके लिए प्रभु ने हमारे में काम किया। आणि त्याच्याकरता प्रभूने आपल्या जीवनामध्ये कार्य केलं। और प्रभु आगे बोलता, क्या बोलता, जिनके बीच तुम जीवन का वचन लिए हुए। कौन सा वचन, जीवन का वचन, जीवन का वचन। आणि जीवनाचं वचन, वो ये दुनिया में जीवन का वचन कहीं नहीं मिलेगा। आणि प्रेम या जगामध्ये जीवनाचं वचन कुठे भेटणार नाही। जीवन का वचन कहाँ पर है, आणि जीवनाचं वचन कुठे आहे, मेरे और आपके हाथ में। आणि तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे। ये क्या है, हे काय आहे, जीवन का वचन। आणि हे जीवनाचं वचन आहे। प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। कितने लोग इसका स्वाद देखा, आणि किती लोकांनी याची चव चाखली। जीवन की वचन हमारे हाथ में प्रभु ने दूसरों को देने के लिए भेजा। आणि जीवनाचं वचन आपल्या हातामध्ये प्रभूने दुसऱ्या लोकांना देण्याकरता दिलं, है ना। मतलब शाम हो गया इसलिए चेलों को पकड़ के बंदीगृह में डाल दिया। आणि संध्याकाळ झाली म्हणून शिष्यांना पकडून बंदीगृहामध्ये टाकलं। बंदीगृह का ओरिजिनल चाबी स्वर्ग में है, आणि बंदीगृहाची खरी चावी स्वर्गात आहे। प्रभु ने एक स्वर्गदूत को भेजा आणि प्रभूने एका स्वर्गदूताला पाठवलं, बोला मेरे चेलों को वहां से मुक्त कर, आणि माझ्या शिष्यांना त्याच्यातून बाहेर काढ। बाहर होने के बाद में बंद करके वापस आओ। आणि मग बाहेर त्यांना काढल्यानंतर परत तो दरवाजा बंद करून वापस ये। और रोज आया, इनको सब परी आला, आणि दूत आला आणि सर्व शिष्यांना बाहेर काढलं। खरा नहीं, आणि काही कुठली गोष्ट नाहीये, संभव है, आणि वास्तविक झालेली घटना आहे। कहाँ पर, कुठे, प्रेरितों का 5 अध्याय का 20 वचन। प्रेषित त्याचा 5 अध्याय त्याचं 20 वचन। जाओ मंदिर में खड़े होकर इस जीवन की सब बातें लोगों को सुनाओ। कौन बोला, स्वर्गदूतों ने, स्वर्गदूत ने बोला। हाँ, एक स्वर्गदूत ओरिजिनल चाबी लेकर आया आणि एक स्वर्गदूत खरी चावी घेऊन आला और बोल दिया, आणि तो ते कुलूप उघडलं। उनको बोला, आणि त्यांना म्हटलं, क्या करके है ना, ये जीवन का वचन,
आणि जाऊन हे जीवनाचं वचन. कौन सा वचन? वचन, जीवन का वचन. जीवनाचं वचन. किती लोग हाथ में? आणि किती लोकांच्या हातात आहे. Praise the Lord. दिल में है क्या? आणि आपल्या हृदयात आहे का? अलमारी में रखने के लिए नहीं, आणि मग ते कपाटामध्ये ठेवायला नाही, दिल में रखना. ते आपल्या हृदयामध्ये ठेवा. किसका दिल में आएगा? आणि हे वचन कोणाच्या हृदयात येईल? योहान का सुसमाचार 7 अध्याय का 39 वचन. योहान त्याचं 7 अध्याय त्याचं 39 वचन. अंतिम दिन हाँ. जो मुख्य दिन है, हाँ. यीशु खड़ा हुआ 39 और 37 पढ़ा. उसने यह वचन पवित्र आत्मा के विषय में कहा, हाँ. जिसे उस पर विश्वास करने वाले पाने पर थे, हाँ. क्योंकि आत्मा अब तक न उतरा था. उसके हृदय में से जीवन के कौन सा जल वचन है? 38 38 है. 38 पढ़ो. हाँ. जो मुझ पर विश्वास करेगा, हाँ. जैसा पवित्र शास्त्रों में आया है, हाँ. उसके हृदय में से जीवन की जल की नदियाँ. देखा, जीवन की जल की बूंद गिरेगा. ऐसे ही क्या? आणि जीवनाच्या पाण्याचा थेंब पडेल असं आहे का? नहीं, नाही. नदियां बहेगा. आणि नद्या वाहतील. जो सच्चा उद्धार पायो व्यक्ति की मुंह से निकलने वाला बात जीवन की नदी है. जीवन की नदी. आणि खरं तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीच्या मुखातून निघालेले जे शब्द आहेत ते जीवनाच्या पाण्याची नदी आहे. अभी यहाँ पर जीवन का नदी आपके पास में से बह रहा है. आणि आता जीवनाची नदी जी आहे ते तुमच्या जवळून वाहत आहे. कितने लोग ये जीवन जल का नदी से पीता है? आणि किती लोक जीवनाच्या पाण्याच्या नदीपासून पितात. जीवन जल का नदी का पीने वाले लोगों का अवस्था कैसे रहेगी? आणि जीवनाचं पाणी पिणाऱ्या लोकांची अवस्था कशी राहते? जीवन जीवन रहता है, हरियाली रहता है. त्यांच्यामध्ये जीवन राहतं. बहुत सूखा जमीन में थोड़ा बारिश गिरेगा तो 2 दिन के बाद देखना वहां पर पूरा हरियाली है. आणि एकदम सुकलेल्या जमिनीवर पाऊस पडला तर 2 दिवसानंतर पहा त्या ठिकाणी हिरवळ राहते. अभी वो सादा है. आणि ते साधारण पाणी आहे. ये जीवन जल. आणि हा जीवनाचं पाणी आहे. जीवन जल से पीने वालों का अवस्था क्या रहेगा? आणि जीवनाचं पाणी पिणाऱ्या लोकांची अवस्था काय राहील? एकदम जीवन में वो उमड़ेगा. आणि ते जीवनामध्ये ते उकळ्या फुटत राहतील. आनंद जीवन आणि सार्वकालिक जीवन, परमेश्वर का जीवन आणि परमेश्वराचं जीवन वो व्यक्ति में प्रकट रहेगा. आणि ते त्या व्यक्तीमध्ये प्रगट राहील. वचन को प्रचार करते हुए ज्योति समान निकले. आणि वचनाचा प्रचार करत प्रकाशाप्रमाणे राहा. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. हमें ये बात को जानना है. आपण या गोष्टीला जाणायचं आहे. मतलब जो व्यक्ति अनुग्रह पाकर करके या उदार पाया है, फिर आराम से नींद लेने के लिए अलग नहीं. आणि मग ज्या व्यक्तीचं तारण झालेलं आहे त्याला आरामशीर झोपा काढण्याकरता नाही. अनुग्रह पाया हुआ नोहा अनुग्रह पाने के बाद में आराम से जाकर 4 पर सो गया, ऐसा नहीं. आणि कृपा प्राप्त झालेला नोहा कृपा प्राप्त झाल्यानंतर आरामशीर तो बिछाण्यावर झोपला असं नाही. अनुग्रह पाया हुआ लोग कोई आलसी व्यक्ति नहीं होता. आणि ज्याला कृपा मिळते तो एक आळसी मनुष्य नाही राहत. प्रियो, आज प्रभु के द्वारा उदार पाए हुए लोग क्या करना चाहिए? आणि आज प्यानो प्रभूच्या द्वारे तारण प्राप्त झालेल्या लोकांनी काय करायला पाहिजे? आपको मालूम है, जब चेले लोग उन लोगों को प्रभु ने एक खास बात बताया. आणि शिष्य लोकांना प्रभूने एक विशेष गोष्ट सांगितली. क्योंकि प्रभु का सेवा कोई भी मनुष्य की ताकत में नहीं. आणि मनुष्याची सेवा कुठल्या मनुष्याच्या सामर्थ्याने नाही. फिर कैसा है? आणि मग ती कशी आहे? आत्मा का सामर्थ्य. आत्म्याच्या सामर्थ्याने. इसलिए प्रभु ने क्या बोला? आणि म्हणूनच प्रभूने काय म्हटलं? 1 का 8 बजे प्रेषित त्याचा पहिला अध्याय त्याचं 8 वचन. परंतु जब पवित्र आत्मा तुम पर आएगा, हाँ. तब तुम सामर्थ पाओगे. हाँ. और यरूशलेम और सारे यहूदिया हाँ. और सामरिया में हाँ. और पृथ्वी की जोर तक मेरे गवाह होगे. योग प्रभु की आत्मा में नया जन्म पाया हुआ हर एक पवित्र लोगों का कर्तव्य है. हम जहां पर भी प्रभु में मिलता है वहां पर मसीह का गवाह बने. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे नवा जन्म प्राप्त झालेल्या आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य हे आहे की आपण जिथे कुठे जाऊ त्या ठिकाणी प्रभूचे आपण साक्षीदार व्हावं. यरूशलेम में लोग इकट्ठा होकर के यरूशलेम में खुशी मनाते रहा. आणि हे यरूशलेममध्ये एकत्र येऊन यरूशलेममध्ये आनंद करू लागले. तब प्रभु ने क्या किया? आणि मग त्यावेळेला प्रभूने काय केलं? वहां पर तारना भेजा. आणि त्या ठिकाणी शिक्षा पाठवली. तारना भेजने से क्या हो गया? आणि त्यांना शिक्षा पाठवल्यानंतर काय झालं? लोग तितर बितर हुआ. आणि लोक सैरा वैरा पळू लागले. जब प्रेरितों का 8 अध्याय का 4 वचन में आणि प्रेषित त्याचं 8 अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये जो तितर बितर हुए थे हाँ. वे सुसमाचार सुनाते हुए फिरे. वो लोग डर करके चुपचाप नहीं रहा. आणि ते लोक घाबरून गप्प
नाही राहिले, वो लोग प्रभु की आत्मा पाए बनोगे। आणि ते लोक प्रभूचा आत्मा प्राप्त झालेले लोक आहेत। यहाँ पर भी गया, आणि ते जिथे जिथे गेले वहाँ पर प्रभु का गवाही दिया, सुसमाचार दिया। आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रभूची साक्ष दिली। उसका 14 अध्याय का 4 से 7 आणि 14 अध्याय 4 ते 6 वचन। परंतु नगर के लोगों में फूट पड़ गई थी, जिससे कितने तो यहूदियों की ओर और कितने प्रेरितों की ओर हो गए। परंतु जब अन्य जातियां और यहूदी उनका अपमान और उन पर पथराव करने के लिए अपने सरदारों समेत उन पर दौड़े, तो वे इस बात को जान गए और लुकनिया के दूसरा और दरबे नगरों में और आसपास के प्रदेशों में भाग गए और वहाँ सुसमाचार सुनाने लगे। जहाँ मृग गया वे लोग प्रभु का ये जीवन की वचन, ये सुसमाचार दुनिया को सुनाते गया। आणि मग प्रेषित लोक जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी परमेश्वराच्या जीवनाचं वचन लोकांना सांगत गेले। एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट मी सांगू इच्छितो। आज ये दुनिया वो न्यायासन के सामने या न्याय की जिंदगी निकट में आ चुका है। आणि आज जग जे आहे ते न्यायाच्या दिवसाच्या जवळ आलेला आहे। ये दुनिया में एक भयंकर एक बदला का समय या महाक्लेश का दिन निकट आने जा रहा है। आणि या जगामध्ये महाक्लेशाचा दिवस आता एकदम जवळ येणार आहे। अगर अभी उधार नहीं पाया तो, आणि आता तुमचं तारण नाही झालं तर उनको फिर वापस मौका नहीं मिलेगा। आणि मग परत त्यांना संधी नाही भेटणार। अभी तक प्रभु की मंडली यहाँ पर है, आतापर्यंत देवाची मंडळी या ठिकाणी आहे। थोड़ा ही दिन अभी बाकी रह गया आणि थोडेच दिवस उरलेले आहे। मैं हरेक उधार पाए हुआ पवित्र लोगों को ये सख्त चेतावनी देना चाहता हूँ। आणि प्रत्येक तारण प्राप्त झालेल्या लोकांना सक्त चेतावणी मी देऊ इच्छितो। आप कल तक यही से चला भी, आगे को किसी कारण से नहीं चलना। आणि कालपर्यंत जसं चाललंय याच्या पुढे कुठल्याही कारणाने असं चालू नका। बड़ा बोझ लेकर के लोगों को सुसमाचार सुनाना, आणि मोठं ओझ घेऊन लोकांना तुम्ही सुवार्ता सांगा। क्योंकि हमारे चारों तरफ कितने हजारों लाखों करोड़ों लोग अनंत काल की नरक की आग की ओर बढ़ रहे हैं। आणि आपल्या चहूबाजूने लाखो हजारो करोडो लोक जे आहेत ते नरकाच्या अग्नीकडे जात आहे। इसलिए हम सुसमाचार सुनाने में थोड़ा भी पीछे नहीं आना चाहिए। आणि म्हणूनच सुवार्ता सांगण्यामध्ये आपण थोडं सुद्धा मागे जायला नको। आपको मालूम है, जब एक दृष्टांत में एक बात मैं आपको याद दिलाता हूँ। आणि एका दृष्टांताच्या द्वारे तुम्हाला एक गोष्ट सांगतो। शमरिया में घोर अकाल पड़ा है आणि शुभ्रणामध्ये पुष्कळ दुष्काळ पडलेला आहे। लोग अपने बच्चों को काट कर खाने लगे आणि लोक आपल्या मुलांना ते कापून खाऊ लागले। कारण क्या है? त्याचं कारण काय? आराम की राजा एक बड़ा सैन्य लेकर के शमरिया को घेर लिया है। आणि आरामाच्या राजाने मोठं सैन्य आणून त्यांना घेराव टाकलेला आहे। अभी बचने के लिए कोई मौका नहीं, आणि आता वाचण्याकरता काही संधी नाही। लेकिन हम देखते हैं कि वहाँ पर एलिशा के द्वारा एक वाणी आया। आणि आपण पाहतो की एलिशाच्या द्वारे त्या ठिकाणी एक वाणी आली। कल सवेरे यहाँ पर 1 रुपया को 2 किलो गेहूं दिया जाएगा। आणि मग उद्या सकाळी 1 रुपयाला 2 किलो गहू भेटेल। मैं अपना समझने का भाषा में बताया आणि आपल्याला समजेल त्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं। क्या हुआ मालूम है? काय झालं माहिती का? वहाँ पर 4 कोड़ी लोग, आपको मालूम है, वो लोग छावनी से बाहर रहते थे। आणि कुडी लोक जे आहेत त्या काळामध्ये छावणीच्या बाहेर राहायचे। वो लोग भी खाने के लिए कुछ नहीं मिलता था आणि त्यांना सुद्धा खायला काही भेटत नव्हतं। उन्होंने बोला अभी कोई खाना हमारे पास पहुँचने का कोई मार्ग नहीं, आणि आता आपल्याकडे कुठल्या प्रकारचं अन्न सामुग्री पोहोचेल असा मार्ग नाहीये। चलो हम आराम की छावनी में जाकर आणि आपण आरामच्या छावणीमध्ये जाऊन पाहू। क्योंकि सेना आता है तो उनके पास खाना का पीने का चीज बहुत रहता है। आणि ज्या वेळेला सैन्य येतं त्यावेळेला त्यांच्याकडे खाण्यापिण्याच्या गोष्टी भरपूर राहतात। लेकिन वो लोग जब वहाँ पर गया, आणि ते लोक त्या ठिकाणी ज्या वेळेला गेले, परमेश्वर ने आराम सेना को एक ऐसा आवाज सुना के उनको सबको भगा दिया था। आणि मग परमेश्वराने एक आवाज देऊन सर्व आराम सैन्याला पळून लावलं होतं। संभव आपको मालूम है? आणि संभव तुम्हाला माहित आहे। वो लोग एक टेंट में गया, बाप रे इतना चिकन मटन, मतलब क्या बोलूं, पूरा जी बहुत तगड़ा चीज पूरा पड़ा है। आणि मग त्या टेम्पो मध्ये गेल्यानंतर तिथं खाण्यापिण्याच्या एकदम चांगल्या वस्तू पडलेल्या आहे आणि अमाप अशा पडलेल्या आहे। कुछ बटर जाम वाला लगा करके खाया। आणि मग त्यांनी काही ते चिकन आहे ते बटर जाम लावून खाल्लं। बाकी उधर सोने चांदी वाला था, जाकर के मला थोड़ा रख दिया। आणि मग तिथून काही सोनं चांदी होतं ते घेऊन त्यांनी बाजूला ठेवलं। अगले तंबू में गया, उधर उससे भी ज्यादा। आणि पुढच्या तंबू मध्ये गेले तिथं त्याच्याही पेक्षा जास्त। ओ बोला यार हमारे तो पेट भर गया। आणि मग ते म्हटले आमचं तो पोट भरलं। लेकिन यहाँ पर शमरिया के लोग भूखा है।
आणि आता ते शिमरोनाचे लोक उपाशी आहेत है ना। हम अगर उनको ये संदेश दिया नहीं तो, आणि हा संदेश जर आम्ही त्यांना दिला नाही तर, उनके लिए एक गुड न्यूज है। आणि त्यांच्याकरता एक चांगली बातमी आहे। वो लोग आपस में बोलने वाले एक शब्द आपको याद दिलाने के लिए मैं बोलना चाहता हूँ। आणि ते बोलणार आपसा म्हटलं एक वचन मी सांगू इच्छितो। दूसरे राजा उसका 7 अध्याय का 9 वचन। आणि दुसरे राजे 7 अध्याय त्याचं 9 वचन। तब वे आपस में कहने लगे, हाँ। जो हम कर रहे हैं हाँ। वह अच्छा काम नहीं है। अभी जो हम कर रहे हैं अच्छा काम नहीं, सिर्फ हमारा पेट भर रहा है और बाकी अलग अलग अगले सालों के लिए इकट्ठा कर रहा है, ये अच्छा नहीं कर रहा है। आणि मग फक्त आपलंच पोट भरलं जात आहे आणि आपण कोणाला ते देत नाहीये, हे चांगलं नाही करत आहे। यह आनंद के समाचार का दिन है। देखा कौन सा दिन है? आनंद के समाचार। आनंद की समाचार बोलेगा तो गुड न्यूज, सुसमाचार। आणि एक सुवार्तेचा दिवस आहे। ये समाचार यदि हम दूसरे को नहीं देगा तो, आणि सुवार्ता जर आपण दुसऱ्याला देणार नाही तर दोष हम पर आएगा। आणि मग आपल्यावर दोष येईल। पढ़िए सर। परंतु हम किसी को नहीं बताते, हाँ। जो हम को फटने तक ठहरे रहे हाँ। तो हमको दंड मिलेगा। दंड मिलेगा, हाँ बे हो, सजा का योग्य बात है। आणि ही सुवार्ता जर आपण दुसऱ्याला सांगणार नाही तर पाप आहे आणि त्याची शिक्षा आपल्याला भेटेल। प्रिय उदार पाए हो पवित्र लोगों, आणि प्रिय तारण प्राप्त झालेले पवित्र लोकांनो, हमारे चारों तरफ समरिया के लोगों के जैसा पाप की उन दबाव में, बहुत कष्ट में, मुसीबत में, निराशा में, दुख में वो लोग आत्महत्या कर रहा है, वो लोग बहुत तड़प रहा है। शांति के वचन, जीवन का वचन मेरे और आपके हाथ में है। उन तक अगर नहीं पहुंच जाएगा तो प्रभु का वचन कहता है तुम दोषी ठहरेगा, पापी ठहरेगा। आणि शिमरोनाच्या लोकांप्रमाणे आपल्या चौबाजूला पुष्कळ लोक पापाच्या दबावामध्ये त्रस्त आहे, त्यांचा छळ होत आहे आणि मग त्यांना प्रभू न भेटल्या कारणाने ते आत्महत्या करत आहे। अशा लोकांना आपण जाऊन ते शांतीचं वचन जे आपल्याला परमेश्वराने दिलेलं आहे, जर आपण त्यांना ते दिलं नाही तर मग आपण पाप करतो आणि आपल्याला शिक्षा होईल। ये जीवन का वचन की जल की लोगों को तड़प है प्रियो। आणि प्रियांनो, जीवनाच्या पाण्याचं जे वचन आहे त्याची तळमळ लोकांना आहे। तो किसके हाथ में है? आणि ते कोणाच्या हातात आहे? हम उदार पाए लोगों के हाथ में। आणि आपण जे तारण प्राप्त झाले लोक ते आपल्या हातात आहे। और हम किसी को कहता नहीं। आपण कोणाला ते देत नाही, पाप है, ते पाप आहे, पाप है। ते पाप आहे। ये समय है, अब इसको व्यवहार करके कमा करके धनी बनाने के लिए नहीं। आणि ही जी वेळ आहे ते आपण बिझनेस करून पैसे कमवण्याकरता नाहीये। अभी हमें जो समय प्रभु ने दिया, किसके लिए समय? आणि प्रियांनो, आता आपल्याला जी वेळ दिली ती कशा करता दिली आहे? है ना। आपको मालूम है एक बार एलिशा ने गेहजी को पूछा हुआ एक सवाल है, आणि एकदा एलिशाने गेहजीला विचारलेला एक प्रश्न आहे, क्योंकि ये गेहजी नयमान के पीछे भागा। आणि हा गेहजी नामानाच्या पाठीमागे पळाला। किसने भागा? आणि का पळाला? उसने लाया हुआ धन दौलत कमाने की। आणि त्याने आणलेले जे पैसे आहेत ते कमवण्याकरता। लेकिन एलिशा गेहजी को पूछता है, आणि एलिशा गेहजीला विचारतो। आप पढ़िए उसको दूसरे राजा 5 अध्याय के 26 वचन। दुसरे राजे 5 अध्याय 26 वचन। फिर उसने कहा, हाँ। जब वह पुरुष इधर मुंह फेरकर तुझसे मिलने को अपने रथ पर से उतरा, हाँ। तब से वह पूरा हाल मुझे मालूम था। हाँ। क्या यह समय चांदी हाँ। या वस्त्र हाँ। या जैतून या दाख की बारियां, हाँ। भेड़ बकरियां, हाँ। गाय बैल हाँ। और दास दासी लेने का है। हाँ, प्रियो ये समय किसके लिए है? आणि प्रियांनो, ही वेळ कशा करता आहे? ये दुनिया नाशुमान दुनिया इकट्ठा करने के लिए क्या? आणि नाश होणारा तर जग एकत्र करण्याची आहे का? प्रियो समय का महत्व जानना। आणि प्रियांनो, वेळेचं महत्व जाणं। गेहजी ने वो बात को नहीं जाना, आणि गेहजीने त्या गोष्टीला नाही जाणलं, इसलिए वो पाप का कोड उस पर लग गया। आणि म्हणूनच पापाचं कोडं त्यांना लागलं। प्रियो हमारे जीवन में समय को पहचानना पड़ेगा। आणि प्रियांनो, आपण आपल्या जीवनामध्ये वेळेला ओळखा। हमें मिला हुआ समय किसके लिए इस्तेमाल करना? आणि आपल्याला मिळालेली जी वेळ आहे ती कशा करता उपयोगात आणायची आहे? प्रभु का महिमा के लिए। आणि प्रभूच्या गौरवाकरता। एक बार मोर्दकाई एस्तर को पूछने वाले एक सवाल है, आणि एकदा मोर्दकाई एस्तेरला विचारणारा एक प्रश्न आहे। क्या आपको मालूम? आणि तुम्हाला माहिती आहे, सारी यहूदियों को खत्म करने के लिए हामान ने बड़ी कुयुक्ति के साथ एक पद्धति तैयार किया। आणि संबंध यहूदी लोकांना मारण्याकरता हामानाने एक कुतंत्र वापरलं। लेकिन अभी एस्तेर राजमहल में है, आणि एस्तेर जी आहे ती राजमहलामध्ये आहे। अभी राजा का तुल्य व्यक्ति ही इसमें अभी एक छुटकारा का कार्य कर सकता है। आणि जो राजाच्या बरोबरीचा आहे तोच ते मुक्तीचं काम करू
घडू शकतो. इसलिए मोर्दकाई एस्तेर को थोड़ा प्रोत्साहन देता है. आणि म्हणूनच मोर्दकाई जे आहे ते एस्तेरला जरा प्रोत्साहन देतो. एस्तेर इस वक्त तू चुप नहीं रहना. आणि एस्तेर या वेळेला तू गप्प राहू नको. तुझे अपने लोगों के लिए काम करना पड़ेगा. आणि आपल्या लोकांकरता तुला हे काम करावं लागेल. ये समय बड़ा महत्व का समय है. आणि ही जी वेळ आहे ती खूप महत्वपूर्ण आहे. एस्तेर 4 का 4 होने पर. आणि एस्तेर 4 अध्याय त्याचं 14 वचन वाचा. जबकि जो तू इस समय चुपचाप रहे तो हर किसी न किसी उपाय से यहूदियों का छुटकारा और उद्धार हो जाएगा. परंतु तू अपने पिता के घराने समेत नष्ट होगी. तू नष्ट होगा और तू प्रभु के लोग बच जाएगा. आणि तुझा नाश होईल पण प्रभूचे लोक वाचले जातील. एक बात जानना, एक गोष्ट जाणा, प्रभु ने हमें जिम्मेवारियों का स्थान में रखा है. आणि प्रभूने आपल्याला एका जबाबदारीच्या ठिकाणी ठेवलेला आहे. वो जबाबदारी हम लोग कैसे निभाता है. आणि ती जबाबदारी आपण कशा प्रकारे पूर्ण करतो. प्रभु ने हमें सुसमाचार सुनाने के लिए नियुक्त किया. आणि प्रभूने आपल्याला सुवार्ता सांगण्याकरता नेमलेला आहे. फिर हमने कितनी आत्मा को जीता. आणि प्रिय आपण किती आत्मे जिंकले. कितने लोगों को चेहरा बनाया. आणि किती लोकांना शिष्य बनवलं. प्रभु को हमें एक दिन लेखा देना पड़ेगा. एक दिवस प्रभूला आपल्याला हिशोब द्यावा लागेल. हर एक उद्धार पाए वो लोग प्रभु का गवाह है. आणि प्रत्येक तारण प्राप्त झालेला व्यक्ती प्रभूचा साक्षीदार आहे. सबका कर्तव्य है सुसमाचार सुनाना. आणि प्रत्येकाचं कर्तव्य आहे की जाऊन आपण सुवार्ता सांगणं. कोणाने क्या दिया. आणि ही आज्ञा कोणी दिली. मत्ती 28 अध्याय का 18 से 20. आणि मग ते त्याचं 28 अध्याय 18 ते 20 वचन. यीशु ने उनके पास आकर उनसे कहा, स्वर्ग और पृथ्वी का सारा अधिकार मुझे दिया गया है. इसलिए तुम जाओ, सब जातियों के लोगों को सेना बनाओ. देखिए कौन हमको ये नियुक्ति दिया. आणि आपल्याला कोणी ही नेमणूक दिली. सर्वाधिकारी. आणि जो सर्वाधिकारी आहे त्याने आपल्याला नेमणूक दिली. प्रेज द लॉर्ड. आमेन. ये दुनिया में कोई भी मत बोलेगा तो भी उसका पूछना तू सर्वाधिकारी से बढ़कर है क्या. आणि आपल्याला जर कोणी म्हटलं या जगामध्ये तुम्ही सुवार्ता सांगू नका तर त्याला आपण विचारायचं तू सर्वाधिकारीपेक्षा मोठा आहे का. प्रेज द लॉर्ड. अभी थोड़ी देर पहले हमने पढ़ा था ना. आणि थोड्या वेळापूर्वी आपण वाचलं होतं ना. तुम्ही बोलो आणि तुम्हीच सांगा, तुम्हीच न्याय करा. प्रभु की बात से बढ़कर तुम्हारी बात मानना चाहिए क्या. आणि प्रभू जे सांगतो त्याच्यापेक्षा तुम्ही जे सांगता ते आम्ही ऐकायला पाहिजे का. किसको मानना. आणि कोणाचं ऐकायचं. प्रभु की बात मानना. आणि प्रभूच्या आज्ञेचं पालन करायचं. मानते हैं क्या. आपण पालन करतो का. ध्यान से सुनने वाला नोटबुक में लिख कर रखो. मुझे सुनाना था मैंने सुनाया नहीं और तो आज से मैं सुनाऊंगा मैं मन फिरता हूँ. आणि मग जे लक्ष देऊन ऐकत आहे त्यांनी आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा की आतापर्यंत मला सांगायला पाहिजे होतं पण मी आतापर्यंत सांगितलं नाही पण आजपासून पुढे मी सर्वांना सुवार्ता सांगेन. प्रभु के वचन में प्रभु हमें सुना रहा होगा या पढ़ रहा होगा उसमें क्या क्या है आपके लिए चेतावनी है. आणि प्रभूच्या वचनामध्ये जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते प्रभू सांगत आहे ते काय काय आहे तर आपल्या करता सावधगिरीचा इशारा आहे. नियुक्ती है. आपली नेमणूक आहे. फायदा है. आपला फायदा आहे. मन बुरावट की चेतावनी है. आणि पश्चातापाची इशारा आहे. अभी प्रभु बोलता है. आणि प्रभू सांगत आहे तुम लोग जाओ. तुम्ही जा. चेहरा बनाओ. आणि शिष्य बनवा. फायदा भी है. आणि ते अभिवचन पण आहे. मैं तुम्हारे साथ. मी तुमच्या सोबत आहे. फायदा भी है. आणि अभिवचन पण आहे. अब कहीं भी जाएगा अकेला नहीं प्रभु आपके साथ है. आणि तुम्ही कुठे गेलं तर तुम्ही एकटे नाही तर प्रभू तुमच्या सोबत आहे. आमेन. बहुत बड़ी बात है ना. मोठी गोष्ट आहे प्रियांनो. हर एक बातों में थोड़ा ध्यान करके आत्मा में उन बातों को सीखना. आणि प्रत्येक गोष्ट आत्म्यामध्ये राहून लक्ष देऊन तुम्ही ती शिका. अभी हमें मिला हुआ ये समय है प्रियो. अभी हमें ज्यादा समय अभी नहीं मिलेगा. आणि प्रियांनो आता आपल्याला जास्त वेळ नाही भेटणार. अभी मिला हुआ इसलिए ना मला एफएससी 5 अध्याय का 16 वचन. आणि 30 कराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याचं 16 वचन. अवसर को बहुमूल्य समझो. अवसर मीन्स समय. समय को बहुमूल्य समझो क्योंकि दिन बुरे हैं. ये बहुत खराब दिन है. आणि हे खूप वाईट दिवस आहे. ये दिन हमेशा लोगों को एक दूसरे को फंसाने वाला धोखा देने वाला दिन है. आणि जे दिवस आहे ते एकमेकाला फसवणारे ते दिवस आहे. इसलिए समय को पहचानो. आणि म्हणूनच वेळेला ओळखा. अभी अनुकूल अवस्था आने के बाद में आप बोलेंगे ऐसा मत सोचना. आणि मग अनुकूल परिस्थिती आल्यानंतर मी बोलेल असा विचार नका करू. बोलते जाना. आणि बोलत जा प्रियांनो. कुछ भी होने दे बोलते जाना. आणि काही हो द्या तुम्ही बोलत जा. प्रभु का प्रेम हमको विवेश करना चाहिए. आणि ख्रिस्ताच्या प्रीतीने आपल्याला आवरून धरायला पाहिजे. प्रभु हमारे लिए मार्ग खोल कर देता है. आणि प्रभु आपल्याकरता मार्ग उघडून देतो. अभी भी नासिक में
प्रभु का संदेश सुनाने के लिए कुछ भी बाधा नहीं हुई। अजूनही नाशिकमध्ये देवाचा संदेश सांगण्याकरता काही अडखळ नाही, लेकिन फिर भी लोग नहीं करते आणि तरी सुद्धा लोक नाही करत। कितना दुख लेते हैं। किती दुःख वाटतं। प्रभु के काम में हम एक दूसरे को कितना प्रोत्साहन देना चाहिए। आणि प्रभूच्या कामामध्ये आपण एकमेकांना किती प्रोत्साहन द्यायला पाहिजे। नेहम्या बड़ा बोझ के साथ यरूशलेम में काम करने के लिए आया आणि नेहम्या खूप मोठ्या ओझ्यासह यरूशलेम मध्ये काम करायला आला। नेहम्या का दूसरा अध्याय का 18 वचन का आखिरी भाग पढ़ा। नेहम्या त्याचा दुसरा अध्याय 18 वचनाचा शेवटला भाग। आओ हम कमर बांधकर बनाने लगे और उन्होंने इस बड़े काम को करने के लिए दिया बांध दिया। देखा, एक दूसरे को प्रोत्साहन दिया आणि एकमेकाला त्यांनी प्रोत्साहन दिलं। यो प्रभु का काम करने के लिए हमें एक दूसरे को प्रोत्साहन देना आणि पड़ेगा। मित्रांनो, प्रभूचं काम करण्याकरता एकमेकांना आपण प्रोत्साहित करायचंय। आजकल जो लोगों को प्रोत्साहन देता है तो दूसरा साइड से लोग पीछे खींचता। आणि आज जर मग लोकांना प्रोत्साहन मिळतंय तर मग दुसऱ्या बाजूने ते लोकांना खाली ओढतात। हमें प्रोत्साहन करने वाला बनना चाहिए। आणि मित्रांनो, इतर लोकांना प्रोत्साहन देणारे आपण व्हायला पाहिजे। पौलुस अपने जीवन के अनुभव में कुछ लोगों के बारे में गवाही देता है। फिलिपियों 4:3 आणि फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय त्याचं 3रं वचन। हे सच्चे सहकर्मी, मैं तुझसे भी विनती करता हूँ कि तू उन स्त्रियों की सहायता कर क्योंकि उन्होंने मेरे साथ सुसमाचार फैलाने में क्लेमेंस और मेरे अन्य सहकर्मियों समेत परिश्रम किया, जिनके नाम जीवन की पुस्तक में लिखे हुए हैं। क्या सुंदर गवाही है, सबको मिला। आणि सर्वांना भेटलं। फिलिप्पियराचं पत्र 4 अध्याय त्याचं 3रं वचन। और एक बार पढ़ के सुनो। पुन्हा एकदा वाचा। हे सच्चे सहकर्मी, मैं तुझसे भी विनती करता हूँ कि तू उन स्त्रियों की सहायता कर क्योंकि उन्होंने मेरे साथ सुसमाचार फैलाने में क्लेमेंस और मेरे सुसमाचार फैलाने में मेरे साथ परिश्रम किया आणि सुवार्ता सांगण्याकरता माझ्यासोबत त्यांनी परिश्रम केलं। आज सुसमाचार सुनाने के बाद बोलता है तो लोग पीछे भाग जाते। आणि मित्रांनो, आज सुवार्ता सांगण्याचं जर सांगितलं तर लोक मागे जातात। कितना दुखदायी बात है आणि किती दुःखदायक गोष्ट आहे। आज हमारा सबसे बड़ा कर्तव्य है। मित्रांनो, आज आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य सुसमाचार सुनाना, सुवार्ता सांगायचंय। मैं एक पवित्र लोगों को बताना चाहता हूँ आणि प्रत्येक पवित्र भक्ताला मी सांगू इच्छितो। कई बार बता चुका भी है आणि पुष्कळ वेळा सांगितलेलं आहे ना, कम से कम एक दिन में एक व्यक्ति को सुसमाचार सुनाते भी ना अब कभी बिस्तरे में नहीं जाना। आणि दिवसातून एकदा एका व्यक्तीला सुवार्ता न सांगता तुम्ही आपल्या झोपायला जाऊ नका। मैंने एक व्यक्ति को सुना करके छोड़ दो, ऐसे भी नहीं। आणि एका व्यक्तीला सांगून सोडून द्या असं पण नाही। बहुत लोगों को सुनाओ आणि पुष्कळांना सांगा। समय अभी नहीं मिलेगा आणि वेळ आता मिळणार नाही। प्रभु के अनुग्रह से हमारा उद्धार हुआ है आणि देवाच्या कृपेने आपलं तारण झालंय। प्रभु ने कहा हुआ शब्द विश्वास से हमें निभाते जाना। आणि प्रभूने सांगितलेला जो शब्द आहे तो विश्वासाने तुम्ही पूर्ण करत जा। प्रभु के आगमन का समय नोह का काल जैसा समय है। आणि प्रभूच्या आगमनाचा जो वेळ आहे तो नोहाच्या जो काळ होता त्याच्या समान आहे। नोह का काल कितना भयंकर था। आणि नोहाचा काळ किती भयंकर होता। नोह को अनुग्रह मिला आणि नोहावर कृपा झाली, इसलिए वो बच गया। आणि म्हणूनच तो वाचला। लेकिन उसने अपना काम किया आणि त्याने आपलं काम केलं। क्या काम किया? त्याने काय काम केलं? जब इब्रानियों 11 अध्याय उसका 7 वचन। इब्रिकराचं पत्र 11 अध्याय त्याचं 7 वचन। विश्वासी से नूह ने उन बातों को विषय में जो उस समय दिखाई न पड़ती थी चेतावनी पाकर भक्ति के साथ अपने घराने के बचाव के लिए जहाज बनाया और उसके द्वारा उसके संसार को दोषी ठहराया और उससे उस धर्म का वारिस हुआ जो विश्वास से होता है। ये बहुत बड़ी बात है जब परमेश्वर ने नोह पर अनुग्रह उंडेला और नोह को एक नियुक्ती दिया। आणि देवाने नोहावर कृपा केली, त्याची नेमणूक केली। मन में उस समय में लोग पाप और बुराई में डूब चुके थे। आणि त्या काळामध्ये लोक पाप आणि दुष्टपणामध्ये एकदम डुबलेले होते। जब उत्पत्ति का 6 अध्याय उसका 13-14 वचन। उत्पत्ति 6 अध्याय 13 आणि 14 वचन। तब परमेश्वर ने नूह से कहा, सब प्राणियों का अंत करने का प्रश्न मेरे सामने आ गया है। मानव नाक में श्वास लेने वाला सबका अंत होने का टाइम आ चुका था। आणि जो नाकाच्या द्वारे श्वास घेतो अशा सर्व प्राण्यांचा आता शेवट करण्याची वेळ आली आहे। सबको नाश करने के लिए प्रभु ने योजना बनाई आणि सगळ्यांचा नाश करण्याची योजना देवाने बनवली। क्योंकि उनके कारण पृथ्वी उपद्रव से भर गई है, इसलिए मैं उनको पृथ्वी समेत नष्ट कर डालूंगा। इसलिए तू बोलते वृक्ष की लकड़ी का एक जहाज बना दे, उसमें कोठरियां बनाना और भीतर बाहर उस पर रात लगाना। देखिए प्रभु ने क्लियर इंस्ट्रक्शन
नोहा को दिया। आणि एकदम स्पष्ट वाणी प्रभूने नोहाला दिली। अनुग्रह पाए हुए लोगों को नियुक्ति मिलता है। आणि कृपा प्राप्त झालेल्या लोकांना नेमणूक मिळते प्रियांनो। सिर्फ अनुग्रह से मैंने उधार हुआ बोल करके खुशी मनाते मत रहना। आणि फक्त कृपेने माझं तारण झालं म्हणून आनंद करत नका बसू। मेरे जीवन में मुझे प्रभु ने क्या नियुक्ति दिया ये जानना पड़ेगा। माझ्या जीवनामध्ये प्रभूने मला काय नेमणूक दिली हे जाणून घ्या। नोहा ने प्रभु की कहने के अनुसार वो सोते ही नहीं रहा, कृत्य बड़ी ईमानदारी से किया। आणि नोहा परमेश्वराच्या म्हणण्यानुसार नोहा झोपत नाही राहिला तर त्याला दिलेली जबाबदारी त्याने पूर्ण केली। कितना साइज का होना चाहिए, आणि किती लांबीचा राहिला पाहिजे, कितना मंजिल का होना चाहिए, आणि किती माळ्यांचा राहिला पाहिजे, एक डिटेल प्रभु ने बताया। आणि प्रत्येक सविस्तर त्या प्रभूने त्याला सांगितलं। कौन सा लकड़ी से होना चाहिए, आणि कुठल्या लाकडापासून पाहिजे, एक बात प्रभु ने बताई। प्रत्येक गोष्ट प्रभूने त्याला सांगितली। वो उसका 22 वचन में लिखा, 6:22 आणि 6:22 वचन। परमेश्वर की आज्ञा के अनुसार हाँ नूह ने किया। परमेश्वर की उस आज्ञा के अनुसार नोहा ने किया। आणि देवाच्या त्या आज्ञेच्या अनुसार नोहाने केलं। उसका 7 अध्याय का 5 वचन, आणि 7 अध्याय उत्पत्ती 7 अध्याय त्याचं 5 वचन। यहोवा की इस आज्ञा के अनुसार नूह ने किया। देखा प्रभु की आज्ञा के अनुसार नोहा ने किया। आणि परमेश्वराच्या आज्ञेच्या अनुसार नोहाने केलं। उस समय में दुनिया में होने वाला न्याय से बचने के लिए एकमात्र मार्ग नोहा का जहाज था। आणि त्यावेळच्या न्यायापासून वाचना करता एकमात्र मार्ग म्हणजे नोहाचं जहाज होतं। आज होने वाला न्याय से बचने के लिए एकमात्र मार्ग प्रभु यीशु मसीह है। आणि आज होणारा जो न्याय आहे त्याच्यापासून वाचना करता फक्त एकमात्र मार्ग आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त। बहुत जल्दी भयंकर न्याय होने जा रहा है। आणि खूप लवकर भयंकर न्याय होणार आहे। उस न्याय से बचो। आणि त्या न्यायापासून वाचा। कैसे बचेगा, आणि कसं वाचणार, यीशु मसीह पर विश्वास करने के द्वारा, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याच्या द्वारे। पत्रोस प्रचार करने के समय में प्रेरित 4:12 में कहता है, आणि प्रेषित 4 अध्याय त्याच्या 12 वचनामध्ये पेत्र अशा प्रकारे म्हणत आहे, आकाश के नीचे मनुष्यों के बीच में उद्धार पाने के लिए एकमात्र नाम वो है प्रभु यीशु मसीह का नाम। आणि आकाशाच्या खाली आणि मनुष्याच्या मध्ये तारण प्राप्त करण्याकरता एकमात्र नाव आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव। एक बात मैं आपको बताना चाहता हूँ, एक गोष्ट सांगू इच्छितो। ये संदेश अभी यीशु मसीह ने खुद बोला, यूहन्ना 14:6, आणि योहान 14 अध्याय त्याच्या 6 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः म्हटलं, मार्ग सत्य और जीवन में ही हूँ। मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे। मेरे बिना कोई भी पिता के पास नहीं आ सकता। आणि माझ्या विना कोणीही पित्याच्या जवळ येऊ शकत नाही। आज ये एकमात्र सच्चाई, एकमात्र बचने का मार्ग और यीशु मसीह है। अपने जीवन में परखो, मैं यीशु मसीह को अपनाया कि नहीं। आणि एकमात्र मार्ग जो आपल्याला वाचना करता, एकमात्र सत्य जो वाचना करता है तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे। आपण आपलं जीवन पडताळून पहा की माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे का नाही। नोआ का काल में नोआ के कहने के अनुसार जहाज में घुसने वाला बड़ा निंदा का पात्र था, बड़े मजाक में डुबने वाला लोग थे। आणि नोहाच्या काळामध्ये जो कोणी जहाजामध्ये प्रवेश करत होता तो एकदम निंदेस असा पात्र होता। आज भी ऐसा, आजही तसंच आहे। जो भी यीशु मसीह में विश्वास करेगा उनको दुनिया निंदा करेगा, उनको मजाक करेगा, उनको तुच्छ जानेगा। आणि मग जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रवेश करेल, प्रभूचा स्वीकार करेल, लोक त्याची निंदा करतील, लोक त्याची थट्टा मस्करी करतील। एक बात जानना, प्रियानो, एक गोष्ट जाणा, परमेश्वर के कहने के अनुसार नोहा जहाज में घुस गया। आणि देवाच्या म्हणण्याच्या अनुसार नोहा जहाजामध्ये गेला। नोहा ने लोगों को संदेश दिया, आणि नोहाने लोकांना संदेश दिला, कोई विश्वास नहीं किया। कोणी विश्वास नाही केला, लेकिन कम से कम नोहा का परिवार विश्वास किया। आणि कमीत कमी नोहाच्या परिवाराने विश्वास केला। ये बड़ी बात है आणि खूप मोठी गोष्ट आहे। मत्ती की सुसमाचार 24 अध्याय का 37 से 39। आणि मध्ये त्याचा 24 अध्याय 37 ते 39 वचन। जैसे नूह के दिन थे वैसा ही मनुष्य के पुत्र का आना भी होगा। क्योंकि जैसे जल प्रलय से पहले के दिनों में जिस दिन तक नूह जहाज पर न चढ़ा उस दिन तक लोग खाते पीते थे और उनमें विवाह होते थे, और जब तक जल प्रलय आकर उन सबको बाहर न ले गया तब तक उनको कुछ भी मालूम न पड़ा। वैसे ही मनुष्य के पुत्र का आना भी होगा। देखो प्रियो, बहुत सावधानी से सुनना। जो लोग खास करके अभी तक की उदास के अनुभव में नहीं, मैं नम्र विनती करता हूँ, तन मन लगा करके ये संदेश आप सुनना। आणि म्हणजे लोक अजूनपर्यंत तारणाच्या अनुभवामध्ये नाही, त्यांना मी नम्र विनंती करतो, एकदम तन मन लावून तुम्ही हा संदेश ऐका।
अब कम से कम तो सोचिए, आणि कमीत कमी जरा विचार करा, नोह के जहाज, नोहाचं जहाज, वो भी एक बड़ा लंबा लाइन, आणि त्या ठिकाणी एक मोठी लाईन आहे, कोण लाइन में, आणि त्या लाईन मध्ये कोण आहे? हाथी, घोडा, ऊंट, शेर, भालू, टाइगर, अगडम अगडम लंबा लाइन, आणि एक मोठी लाईन आहे, तिथं हत्ती, घोडे, उंट, जिराफ, त्या ठिकाणी सिंह, वाघ अशी मोठी लाईन आहे. वो सब जोड़ा जोड़ा करके आ रहा है. आणि ते जोडी जोडीने येत आहे. अभी आपको ये जानना चाहिए, ये देखने के बावजूद भी इंसान मन नहीं पड़ा. आणि हे पाहिल्यानंतर सुद्धा मनुष्याने आपलं मन परिवर्तन नाही केलं. आप सोच रहे प्रियो, तुम्ही विचार करा, ये जानवर इस जहाज में प्रवेश करने के लिए भाग करके आ रहा है, आणि हे सगळे प्राणी या जहाजामध्ये प्रवेश करण्याकरता पळत येत आहे, परंतु इंसान कभी भी मन नहीं फिरा. आणि मनुष्याने त्यावेळेला सुद्धा मन परिवर्तन केलं नाही. नोह का जहाज आपको मालूम है मंडली का एक छाया है और यीशु मसीह का भी छाया है. आणि नोहाचं जहाज जे आहे ते एक मंडळीची छाया आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताची पण छाया आहे. उस जहाज को सिर्फ एक ही द्वार था, आणि त्या जहाजाला एकच दरवाजा होता, वो भी यीशु मसीह की छाया है. आणि ते सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताची छाया आहे. प्रियो, उस द्वार की द्वारा ही अंदर जा सकता था, आणि त्या दरवाजामधूनच त्या जहाजामध्ये जाऊ शकत होतो. और इस जहाज में कौन कौन है? आणि त्या जहाजामध्ये कोण कोण आहे? ये मतलब घरेलू पशु भी है, जंगली पशु भी है, आणि पाळीव प्राणी पण आहे आणि जंगली प्राणी पण आहे. ये मंडली की एक छाया है. आणि एक मंडळीची छाया आहे. मंडली में कौन कौन है? मंडळीमध्ये कोण कोण आहे? सिर्फ यहूदी लोग नहीं, आणि फक्त यहुदी लोक नाहीये, जाति के लोग है, जातीचे लोक पण आहे, भाषा के लोग है, आणि वेगळ्या भाषेचे लोक आहे, किस्म किस्म के लोग है, वेगवेगळ्या प्रांताचे लोक आहे. और नोह का जहाज का अंदर का लोग जो है आज का मंडली का एक भयंकर छाया है. आणि नोहाच्या जहाजामध्ये असणारे जे प्राणी आहेत ते आजच्या मंडळीची एक छाया आहे. है ना? रेव्हल्यूशन 5 अध्याय का 9 वचन. प्रगटीकरण 5 अध्याय त्याचं 9 वचन. वे यह नया गीत गाने लगे, हाँ, तू इस पुस्तक के लेने हाँ, और इसकी मोहरें खोलने के योग्य है, हाँ, क्योंकि तूने वध होकर हाँ, अपने लहू से अपनी लोगों से हर एक कुल अरे कुल, और भाषा भाषा, और लोग लोग, जाति में से परमेश्वर के लिए हाँ, लोगों को मोल लिया है. देखा प्रियो, दुनिया की हरेक प्रकार का, हरेक जाति के, हरेक गोत्र की, हरेक भाषा की, हरेक प्रकार के लोग उद्धार पाया है. आणि मग जगाच्या प्रत्येक गोत्राच्या, प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक राज्याच्या लोक जे आहे ते तारण प्राप्त केलेलं आहे. अभी उसमें कौन कौन है? आणि त्याच्यामध्ये आता कोण कोण आहे? जंगल की राजा सिंह भी है, आणि जंगलाचा राजा सिंह सुद्धा आहे, मांस खाने वाला मानो टाइगर भी है, और मानो भालू भी है, सब है, सब इसके अंदर है. आणि मांस खाणारा सिंह पण आहे, वाघ आहे, भालू पण आहे. परंतु इस जहाज में आने के बाद आणि या जहाजामध्ये आल्यानंतर मैं जंगल का शहर है, आणि मी जंगलाचा राजा आहे, मेरे को रोज 2 बकरा दो. आणि रोज 2 मला बकऱ्या पाहिजे, ऐसे बोलेगा? असं म्हणाल का? नहीं नहीं नहीं, नाही. उसको एक मुट्ठी घास देगा, वो घास खाने के टाइम पर बकरी को पूछेगा मेरा पेट भरा क्या, मेरा थोड़ा आदत तो खा लो. आणि त्याला थोडासा घास दिल्यानंतर, चारा दिल्यानंतर तो त्या बकरीला विचारायचा तुझं पोट भरलं का, नाही तर माझ्यातला अर्ध घे. प्रेज़ द लॉर्ड. एक बात जानना, आणि एक गोष्ट जाणा, वहां पर बड़े बड़े मानव भयंकर एरिया में, जंगल में मांसी खाता था, अभी यहाँ पर घासी खा रहा है. आणि मग जंगलामध्ये मोठं मोठं ते फक्त मांस खायचे, पण या ठिकाणी आल्यानंतर फक्त चाराच खात आहे. अभी मानव जब लोमड़ी आया, आणि मग ज्या वेळेला कुल्ला आला, लोमड़ी को आदम ने पूछा, आणि मग त्याला आदमाने विचारलं, आणि मन परिवर्तन केलं का? मन फिरा ना. और नोहा ने पूछा, लोमड़ी को नोहा ने पूछा, आणि मग कुल्ल्याला नोहाने विचारलं, मन फिरा मन परिवर्तन केलं का? फिर म्हटले हो. तो ये अंदर मुर्गा है,
कारण आतमध्ये कोंबडा आहे. उधर जाते हैं उसको नजर नहीं लगाना. आणि जाऊन मग जे आहे त्याला नजर नको लावू. ये तो एक ही लोमड़ी सारे मुर्गों को खा लेगा. नाही तर मग एकच लांडगा जो आहे तो सगळ्यांना खाऊन टाकेल. इसलिए सबको बिना मन फिरा हुआ एक भी ये जहाज के अंदर नहीं. आणि कोणालाही मन परिवर्तन न करता या जहाजामध्ये प्रवेश नाही. बहुत बड़ी बात है. आणि खूप मोठी गोष्ट आहे ना. हमारा शाऊल कौन था? आणि शाऊल कोण होता? शाऊल एक शेर था. आणि शाऊल एक सिंह होता. शाऊल का जीवन बदल गया. आणि शाऊलाचं जीवन बदललं. लोगों को विश्वास करना मुश्किल था. आणि लोकांना विश्वास करणं कठीण होतं. ये तो फाड़ खाने वाला शहर है भाई. आणि आता फाडून टाकणारा सिंह आहे. यो प्रभु जिसको बदलेगा वो बकरी बन जाता. आणि त्यानं प्रभू ज्याला बदले तो बकरी होईल. वो एक गवाही प्रेरित 9 अध्याय का 21 वचन पढ़कर जानना चाहिए. आणि प्रेषित त्याचा 9 अध्याय त्याचं 21 वचन. सुनने वाले कंपित होकर कहने लगे, क्या यह वही व्यक्ति नहीं है जो यरूशलेम मुने जो इस नाम को लेते थे नष्ट करता था, और यहाँ भी इसीलिए आया था कि उन्हें बांधकर प्रधान याजकों के पास ले जाए. देखा वो कौन था? आणि मग तो कोण होता? वो सताने वाला था. आणि लोकांचा छळ करणारा तो होता. आणि उनको अभी दुनिया सता रहा है. आणि मग आता जग त्याला छळत आहे. क्यों? का? प्रभु ने छुआ. प्रभूने स्पर्श केला. प्रभु का बुलावा मिला. आणि प्रभूचं पाचारण मिळालं. वो मन फिरा. आणि त्याचं मन परिवर्तन झालं. वो बदल गया. आणि तो बदलला. एक बात मैं आपको बदलना चाहता हूँ. एक गोष्ट मी सांगू इच्छितो की जो व्यक्ति सच्चा प्रभु की मंडली में एक भी बिना मन फिरा हुआ व्यक्ती नहीं मिलेगा. आणि प्रभूची जी खरी मंडळी त्याच्यामध्ये एकही व्यक्ती असा नाही भेटणार की ज्याने मन परिवर्तन झालेलं नाहीये. जो मन नाही फिरा वो न्याय में जाएगा. आणि त्यानं ज्याचा मन परिवर्तन झालं नाही त्याला न्याय चुकवावा लागेल. अभी भी उद्धार का द्वार खुला है. अजूनही तारणाचा दरवाजा उघडा आहे. परंतु आप कभी नहीं सोचता ऐसा समय में बंद होने वाला है. आणि तुम्ही कधी विचार करणार नाही अशा वेळेला ते बंद होणार आहे. जो प्रभु की आज्ञा के अनुसार तो मला जहाज में चला गया. आणि देवाच्या आज्ञेच्या अनुसार त्या नोहाने त्याच्या जहाजामध्ये प्रवेश केला. प्रभु के कहने के अनुसार उनके लिए भोजन वस्तू तयार किया. आणि प्रभूच्या म्हणण्याच्या अनुसार सगळं प्राण्याकरता त्यांनी अन्न सामुग्री एकत्र आणली. आपको मालूम है जहाज में उन लोग कितना दिन रहा? आणि तुम्हाला माहिती आहे जहाजामध्ये ते किती दिवस राहिले? मला 1 साल से अधिक. 1 वर्षापेक्षा जास्त. प्रेज लॉर्ड. मैं कल आपको उसका करेक्ट फिगर बताऊं. आणि मग उद्या तुम्हाला त्याची एकदम करेक्ट संख्या सांगेल. बहुत बड़ी बात है. खूप मोठी गोष्ट आहे. इतनी अभी आप सोचो कितना प्रकार का कितना जानवर है क्या क्या है सबके लिए भोजन का प्रबंध नोहाने किया. आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे कितीतरी प्राणी आले सगळ्यांकरता अन्न सामुग्री जी आहे ती नोहाने तिथं जहाजामध्ये तयार केली. मुझे मालूम है जब इंडिया से मोजाम्बिक में जाने के लिए 1 साल के लिए सारे भोजन सामग्री इकट्ठा करने का उसका हिसाब करने का जिम्मेवारी मेरा था. आणि मोझाम्बिक मध्ये जाऊन 1 वर्ष राहण्याकरता लागणारे सर्व अन्न सामुग्री त्याचा हिशोब ठेवण्याची जबाबदारी माझी होती. कम से कम 4-5 महीना बहुत बड़ा कैलकुलेशन करके सारे चीज इकट्ठा करना पड़ा. आणि 4-5 महिने त्या सगळं हिशोब करून सर्व वस्तू एकत्र घ्याव्या लागल्या. मुझे मालूम था तकलीफ क्या. दिन रात बहुत परिश्रम करता. आणि मग दिवस रात्र खूप परिश्रम करत होतो. पैसा है तो इतना जीवियों के लिए कैलकुलेशन करना बोलेगा तो हमारा किसी का वस्तू की बात नहीं. आणि मग एवढ्या प्राण्यांकरता सर्व हिशोब करणं आपल्या कोणाच्या बरोबरीचं शक्य नाहीये. नोहाने वो काम किया. नोहाने ते काम केलं. नोहाने वो काम किया. नोहाने ते काम केलं. और उसके अंदर कितना आनंद है. आणि त्याच्यामध्ये किती आनंद आहे. कितना मेल मिलाव है. आणि किती एक मध्ये का ऐक्यता आहे. मेमने जाकर के शहर के ऊपर सिर लगाकर सोता. आणि मग बकरी जाऊन सिंहाच्या त्या मांडीवर डोकं ठेवून झोपत्या. स्वप्न में भी सोच सकते है क्या. आणि स्वप्नामध्ये पण विचार करू शकतो का. मेमना शेर के पास जाकर के उसकी पेट पर से लगाकर सोता. आणि मग बकरू जे आहे तो सिंहाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. और वो शेर आराम से उसको आजा रारी रारो सो जाओ बोलता है. आणि मग सिंह जे आहे त्या बकऱ्याला असं गुंडाळतो आणि त्याला झोपी टाकतो. सोच सकता क्या. असा विचार तरी करू शकतो का. मैं उधार पाए हुए लोगों को एक प्रोत्साहन का वजन बताऊंगा.
और मैं वचन बताना चाहता हूँ, मेरा यीशु जब ये दुनिया 1000 साल राज करेगा वैसा ही अवस्था रहेगा। आणि ज्या वेळेला माझा प्रभू येशू ख्रिस्त 1000 वर्ष राज्य करेल त्या वेळेला अशीच परिस्थिती राहील। प्रेज लॉर्ड। आज बालू देवलाली से गया बोलेगा तो नासिक से लोग बाहर भेजेंगे। आणि आज जर अस्वल जे आहे ते देवळाली मधून गेले तर नाशिकचे लोक बाहेर निघणार नाही। बालू निघाला पाहिजे आणि अस्वल निघालं, बचाओ अपने आप को। आणि आता आपल्या स्वतःला वाचवा। आज कितना भयंकर डर है ना, आणि किती भयंकर भीती आहे। परंतु प्रियो, हम सपनों में भी नहीं सोच सकता ऐसा एक दिन, ऐसा एक राज्य हम यीशु मसीह के साथ 1000 साल के राज्य में अनुभव करने जा रहा है। आणि आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही अशा प्रकारचं ते 1000 वर्षाचं राज्य प्रभू सोबत आपण अनुभव करायला जात आहोत। हमको तो ऐसे भी डरने की जरूरत नहीं, आणि आपल्याला असंही घाबरण्याची गरज नाही, क्योंकि हमको कोई छू नहीं है। आपल्याला कोणी स्पर्श करू शकत और नाही। उस समय भी दुनिया में रहने वाले लोग फिर जीवन बिताएगा। आणि मग त्या वेळेला जगामध्ये राहणारे लोक एकदम न घाबरता जीवन जगतील। इसलिए अभी अपने को परखना है। आणि म्हणून आपण आता पारखायचं। मैं आज जहाज के अंदर है, आज मी त्या जहाजामध्ये आहे का? जहाज में बोलेगा तो आणि जहाजामध्ये म्हटलं तर मंडली जीवन, मंडळी जीवनामध्ये, मसीह में, ख्रिस्तामध्ये, और मसीह में है तो वो बात धन्यवाद। आणि ख्रिस्तामध्ये आहे तर ते धन्य आहे। प्रभु धन्यवाद, प्रभूला धन्यवाद। बाकी बहुत बात है, मैं कल आपको बांटूंगा। आणि पुष्कळ अशा गोष्टी की त्या उद्या सांगेल। बहुत अनोखी बात है, आणि खूप अद्भुत गोष्टी आहे, हमें समझना चाहिए। आपण समजायला ये पाहिजे। छोटा सा जीवन, आणि हे छोटंसं जीवन सच्चा उद्धार पाकर आणि खरं तारण प्राप्त करू। प्रभु ने तैयार किया हुआ जहाज में, मसीह में बना रहकर आणि प्रभूने तयार केलेलं ते जहाज ख्रिस्तामध्ये राहून जीवन बिताएगा तो 1000 साल का राज्य में हम प्रभु के साथ खुशी मनाएंगे। आणि जीवन जर जगलं तर मग आपण 1000 वर्षामध्ये खूप आनंदाने प्रभू सोबत जीवन जगू। दुनिया हमारे लिए योग्य नहीं, आणि जग आपल्याकरता योग्य नाही। दुनिया में वैर करेगा, आणि जग आपला द्वेष करेल, दुनिया में नफरत करेगा। आणि जग आपला द्वेष करेल। हमें अपने आप को परखना है। आपण स्वतःला पारखायचं। आज मैं कहाँ पर, आज मी कुठे? मैं मसीह में क्या, आज मी ख्रिस्तामध्ये आहे का? मैं दुनिया का बन करके जीने के लिए प्रभु ने मुझे नहीं बुलाया। आणि मी या जगाचा होऊन जीवन जगण्याकरता प्रभूने मला नाही बोलवलं। प्रभू का बनकर जीने के लिए बुलाया। आणि प्रभूचं होऊन जीवन जगण्याकरता आज मैं प्रभु में क्या, आज मी प्रभूमध्ये आहे का? जिंदगी आज्ञा से बेची गया, आणि दंडाच्या आज्ञेपासून मी वाचलोय का? अपने आप को परख। आपण स्वतःला पारखा। जिसको भी ऐसा अवसर नहीं मिला, आणि ज्याला कोणाला ही संधी नाही भेटली, मैं आपको प्रोत्साहन देता हूँ। तुम्हाला प्रोत्साहन देतो। ये अवसर बहुमूल्य है, आणि वेळ खूप मोठा आहे, अभी समय बुरा है, आणि वेळ आता खूप वाईट आहे। अभी हमें सच्चाई समझना, सच्चाई को फॉलो करना बहुत मुश्किल है, आणि सत्य समजून त्याला अनुकरण करणं कठीण आहे। लेकिन हमें अवसर नष्ट न कर, आणि वेळेला तुम्ही वाया न जाऊ देता प्रभु को स्वीकार कर, प्रभूचा स्वीकार करून, प्रभु का प्रेम में बना रहकर, प्रभूच्या प्रेमामध्ये स्थिर राहून, प्रभु में जीकर, प्रभूमध्ये जीवन जगून, प्रभु के आगमन की बाट जोने के लिए प्रभूच्या आगमनाची वाट पाहत जीवन जगण्याकरता सबको सहायता करें। प्रभू आपल्या प्रत्येकाला सहाय्य करू। प्रभु को महिमा। प्रभूला गौरव मिळो। आमेन।